नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आज तुम्हाला एक पेरणी यंत्राची माहिती देणार आहे। जे मोठे ट्रॅक्टरचं पेरणी यंत्र आहे, ज्या ट्रॅक्टरचे टायर 13चे 14चे आहेत, अशा ट्रॅक्टरसाठी हे पेरणी यंत्र तुम्ही सर्व पेरी म्हणजे कांद्यापासून एरंडीपर्यंत सर्व पेरू शकता। 6 इंचापासून तुमची 21 इंचापर्यंत सर्व पेर होणार आहे। याचे 6, 9, 12, 15, 18, 21, 24 ची पेर होणार आहे। याचा सहारा दिला होतो आपण ॲडजस्टेबल सहारा दिलाय, जे बाकीचे येतात पण थोडासा आपण एक वेगळ्या पद्धतीत सहारा दिलाय, जेणेकरून याची झीज कमी होणार आहे, तुमचे सहारा व्यवस्थित निघणार आहे। याचा आपण जो हा पाईप आहे, पेरणी यंत्राचा पाईप हा ISO अपोलोचा पाईप आहे। याला आपण बेरा आपलं फरोळा दिलेला आहे, पट्टीतला फरोळा आहे, मागे बेरा स्टेनलेस स्टीलच्या पाईपचा बेरा आहे त्याला। त्याच्यानंतर आपण त्याला पासासाठी जो दिलेला आहे, पास आपण ॲडजस्टेबल दिले आहे। तुमचा पहिला आणि 13वा फन हा आपण वरिंब्यासाठी बी दिलेला आहे। पट्टीचा ह्याला सपोर्ट दिला आहे, तर पास महाग जाऊ नये म्हणून 65-12ची पास दिलेली आहे आपण याला। इथं काय केलंय, जी सारेत लोकांना मका, जी साऱ्याऐवजी बळीत मका पेरायचा तर सरीत मका पेरायची सिस्टीम आली नवीन, त्यासाठी आपण हे बळीचे तयार केलेले आहे। तुम्हाला आहे असे 2 नट लावल्यानंतर हा तुमचा बळी जागेवर जाऊन बसणार आहे, तुम्हाला पेरताना अडचण येणार नाही आणि परफेक्ट याची सरी पडणार आहे। जशी पाहिजे मका तुम्हाला सरीत म्हणतो आपण, बळीने मका पेरतो त्या पद्धतीची मका होणार आहे। आता आपण पेटीचं पाहू। भूमी ॲग्रो इंडस्ट्रीची पेटी पूर्ण स्टेनलेस स्टीलची पेटी आहे। ही एकत्र कप्प्याची म्हणजे कोंबो पेटी आहे। कोंबो पेटी असून ह्याला याच्यात कांद्यासारखं जी बी जी महाग असतं ते बी याच्यात साधारणतः 150 ग्रॅमपर्यंत शिल्लक राहू शकतं। पेटीला तुमच्या इथं ॲडजस्ट दिलेलं आहे, तुम्हाला जसं पाहिजे तसं ह्या बुशिंगा दिलेल्या आहेत। याच्यावरती तुम्ही जसं बी लहान मोठं येईल त्या पद्धतीने तुम्हाला ते अपडाऊन करता येईल। इथं बेरिंग आहे, पूर्ण बेरिंग असल्यामुळे काय होणार आहे, पेर म्हणजे एकदम चाक स्मूथ फिरलं तर तुमची पेर होणार आहे। तुम्ही 10 एकर पेरलं पण तुमचं चाक नाही फिरलं ते पेर होणारच नाही ना, बरोबर आहे ना। त्याच्यामुळं ह्या प्रकारे टोटल बेरिंग असल्यामुळं एकदम स्मूथ फिरणार आहे सगळं। त्यानंतर पेटीने काय केलं आहे कंपनीने, की आता बाकीच्यांचं काय बी खत काढायसाठी दोन्हीकडून माणसं धरायचं ते करायचं, तसं कंपनीने तर फ्लॅप दिला। हा फ्लॅप काढा की तुमचं बी ह्याच्या आधी पडतं, इथं तुम्ही घमेलं वगैरे धरून इथं तुम्ही तुमचं बी कलेक्ट करू शकता आणि त्यामुळं माणसाची बचत होणार आहे, वेळ वाचणार आहे आणि सर्व व्यवस्थित होणार आहे। आता हे पेरणी यंत्र तुम्हाला साई ॲग्रो इंडस्ट्रीज मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी भेटणार आहे। तुम्ही फोटो व्हिडिओवरती पाहू शकता। तुम्ही आम्हाला कॉल केल्यानंतर आम्ही तुम्हाला त्याची फोटो व्हिडिओ सर्व पाठवून देऊ आणि आपल्याकडं पूर्णपणे भरपूर असा स्टॉक अवेलेबल आहे, तुम्हाला जसा पाहिजे तसं भेटून जाईल।